शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. विद्याप्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळ यांच्या DLB डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. शासन त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. ठाण्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. येत्या काळात ठाण्याचा सर्वांगीण विकास होणारच, विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणही होईल, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी शिक्षण क्षेत्रातील 1972 साली पाहिलेले KG to PG हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न निश्चित सफल होईल. या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करिअर गायडन्स सेंटर, त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय अशी विविध महाविद्यालये सुरू होत आहेत. गरजूंना शिक्षण देण्याचे पुण्य काम या संस्थेतून होत आहे. तसेच चांगले काम करत राहा, शासन आपल्या पाठीशी निश्चित उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध RJ अमित काकडे यांनी केले, तर विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. आज जे खऱ्या अर्थाने नानांचं जो स्वप्न धडकीने की लोकांसाठी आणि मुलांसाठी ह्या सज्ज असं हे कॉलेज झालेलं आहे. त्याच्यामध्ये चांगल्या रीडिंग रूम्स आहेत, चांगल्या लायब्ररीज आहेत आणि कॉलेजचं शिक्षण तर मिळेलच, परंतु ज्या मुलांना भारतीय सेवेमध्ये जायचं आहे, ज्यांना राज्यसेवेमध्ये जायचं आहे, अशा मुलांना सुद्धा शिक्षणाची द्वारं खुली झालेली आहेत. एक 72 साल ज्या वेळेला लोक शिक्षणाबद्दल फार दुर्लक्षित विषय होता, त्या काळापासून नानांनी या ठिकाणी शिक्षणाची गंगा आणलेली आहे आणि अतिशय चांगले अशा शाळा त्या चालवतात. आज कॉलेजची सुरुवात त्यांनी केलेली आहे. निश्चितपणे ही कॉलेज ठाण्यातलं एक उत्कृष्ट कॉलेज ठरेल याची मला खात्री आहे. मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबरोबरच त्यांची मुलं आज त्यांचा हा व्याप सांभाळत आहेत, त्यांचंसुद्धा मी मनापासून कौतुक करतो. एखादं कुटुंब ज्यावेळेला स्वतःला वाहून घेतं शिक्षणासाठी, त्यावेळेला अशा संस्था उभ्या राहू शकतात आणि ही संस्था उभ्या राहण्यामागे सुद्धा त्यांनी मुद्दाम उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्याच्याचबरोबर आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांबरोबर सेंट्रल पार्कमध्ये गेलो. त्यांची विजन आहे ही आधुनिक महाराष्ट्र घडवण्याची आहे आणि त्याच्यामुळे दिवस रात्र ते काम करतायत आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनासुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. भोईर कुटुंबियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. याच्यापेक्षा अधिक चांगलं काम त्यांच्या हातून घडो. त्यांचं स्वप्न एक हॉस्पिटलसुद्धा उभारण्याचं, हे सुद्धा त्यांच्या हातून घडो अशी मी त्यांना शुभेच्छा. साहेब, ठाणे शहर वाढत आहे, त्या प्रकारे याकडे पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की जेवढी डिमांड असते तेवढं मुलांना सुविधा दिल्या पाहिजेत, पण केवळ डिग्रीच्या मागे न धावता व्यावसायिक शिक्षण मुलांनी घेतलं पाहिजे, जगभर गेलं पाहिजे आणि जगावर राज्य हे आपल्या सेवेने केलं पाहिजे. देवराम भोईर डिग्री कॉलेजचं आज उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे. एक नानांचं स्वप्न होतं KG to PG, हा जो स्वप्न त्या ठिकाणी होता आणि तो स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला जी सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तिन्ही फॅकल्टी त्या ठिकाणी असणार आहेत आणि सर्वात मोठं त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला जर आपण प्रत्येक क्लासरूम जर बघितले तर एक सुटसुटीत त्या ठिकाणी म्हणजे बाकीचे कॉलेजेस आणि ह्या कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा फरक त्या ठिकाणी आपल्याला जाणवेल की प्रत्येक रूम जे क्लासरूम त्या ठिकाणी आहेत ते क्लासरूम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. सर्वात ठाणे जिल्ह्यातली पहिली लायब्ररी त्या ठिकाणी असेल की ती 5000 फुटामध्ये त्या ठिकाणी आपण ही लायब्ररी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वच फॅसिलिटीचे त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकं त्या ठिकाणी भेटतील.
त्याच्यात जवळजवळ 1.5 ते 2 लाख पुस्तकं त्या ठिकाणी आपण ह्या मुलांसाठी त्या ठिकाणी अभ्यासासाठी त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि ही लायब्ररी त्या ठिकाणी डे नाईट त्या ठिकाणी 24 तास ही त्या ठिकाणी आपण खुली ठेवणार आहोत. आणि याच्यातनं चांगले लॅब त्या ठिकाणी आपण 3 लॅब्स त्या ठिकाणी आहेत आणि या तिन्ही लॅब्स त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आपण बनवले आहेत. प्रत्येक क्लासरूम हा स्मार्ट क्लासरूम त्या ठिकाणी असेल. डिजिटल त्या ठिकाणी जे बोर्ड्स त्या ठिकाणी आहेत ते बोर्ड्स त्या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये आपण वापरण्याचं म्हणजे एका साईडला जर आपण रायटिंग मध्ये लिहिलं, दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका वायफायच्या द्वारे त्या ठिकाणी माहिती संपूर्ण आहे. ही माहिती एका साईडला त्या ठिकाणी येईल असं त्या ठिकाणी बोर्ड्स त्या ठिकाणी आपण हे बसवण्यात आलेले आहेत. ते सर्व गोष्टी आणि चांगले त्या ठिकाणी कम्प्युटर लॅब त्या ठिकाणी आहे. जवळजवळ 50 ते 60 कम्प्युटरची त्या ठिकाणी लॅब त्या ठिकाणी असणार आहे. तर सर्व फॅसिलिटी त्या ठिकाणी आपण ह्याच्यातनं आपण देणार आहोत आणि लोकांना चांगली सेवा त्या ठिकाणी मिळेल. चांगलं मैदान त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी ह्या कॉलेजमधून शिकून जाऊ शकतात. शॉर्ट कोर्सेस त्या ठिकाणी आहेत, जॅपनीज कोर्सेस त्या ठिकाणी आहेत. हे सर्व कोर्सेस ह्याच्यातनं फक्त मुंबई युनिव्हर्सिटी न राहता अदर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी इंदोर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी असेल किंवा आणखी जपान युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी असेल, ते सर्व ज्या युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आहेत त्या सर्व युनिव्हर्सिटी आपण ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण आणणार आहोत आणि लोकांना चांगली सेवा मिळेल. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा त्या ठिकाणी बाहेर देशात जाऊन शिकावं, तर तीही कोर्सेस त्या ठिकाणी आपल्या याच्यात 2 वर्ष आपल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करतील. दुसरे 2 वर्ष त्या ठिकाणी जे ग्रॅज्युएशन करण्यासाठी आणि मास्टरी करण्यासाठी बाहेर देशात त्या ठिकाणी जातील. असेही त्या ठिकाणी कोर्सेस त्या ठिकाणी आपण ह्या याच्यातनं करणार आहोत. आणि स्पोर्टचा एक महत्वाचा विषय म्हणजे स्पोर्ट्स फॅसिलिटी त्या ठिकाणी कुठल्याच कॉलेजला त्या ठिकाणी नाही, ते ह्या कॉलेजला त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सर, IPS UPS स्टुडंटसाठी काय सुविधा असणार? IPS UPSच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आणि सर्वच कोर्सेस आणि पुढच्या वर्षी हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी लॉचंही त्या ठिकाणी आपण ह्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी लॉ ही त्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न आहे. काय चार्ज असेल, कसे काय? नॉमिनल जे सर्वसाधारण परवडेल अशीच त्या ठिकाणी येऊ. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नरेश मणेरा यांना आमदार करण्याचा शिवसैनिकांचा शिवसंकल्प. अनिश गाडवे. शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख माजी उपमहापौर नरेश मणेरा यांना येथून आमदार करण्याचा शिवसंकल्प शिवसैनिकांनी केला आहे, अशी जाहीर घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे यांनी केली आहे. यावेळी झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र महोत्सव श्री हा मानाचा पटका चॅम्पियन जिमने नितीन म्हात्रे यांनी पटकावला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी महाराष्ट्र महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमातील महाराष्ट्र महोत्सव श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून अनिश गाडवे बोलत होते. नरेश मणेरा यांनी महाराष्ट्र महोत्सव शरीर सौष्ठव स्पर्धेत आयोजित करून आणि यात सहभाग घेऊन स्पर्धकांनीही शरीराच्या आजारासाठी डॉक्टरकडे कोट्यावधीचा खर्च करू नका, तर शरीर कमावून शरीराकडे लक्ष द्या हा संदेश आपल्याला दिलेला आहे. महाराष्ट्रात सध्या जे काही चालले आहे त्यामुळे जनमानस विचलित आहे. पुरोगामी महाराष्ट्र हाच का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची विकृती होत चालली आहे आणि महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार हा शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना आहे. कोणी येऊ यागे याची शिवसेना होऊ शकत नाही. यामुळेच उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातून संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांना आमदार करण्याचा शिवसंकल्प शिवसैनिकांनी केला असल्याचे शिवसेना प्रवक्ते अनिश गाडवे यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र महोत्सव श्री हा मानाचा पटका चॅम्पियन जिमचे नितीन म्हात्रे यांनी पटकावला. शिवसेना संपर्क प्रमुख नरेश मणेरा व शिवसेना प्रवक्ते अनिश गाडवे यांच्या हस्ते नितीन म्हात्रे यांना मानाचा महाराष्ट्र महोत्सव श्रीचा पटका चढवण्यात आला. तसेच नितीन म्हात्रे यांना शाल, ट्रॉफी व प्रमाणपत्र बहाल करून सन्मान करण्यात आला. बेस्ट पोजर बॉडी बिल्डर म्हणून सम्राट ढाले तर बेस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर म्हणून संतोष शुक्ला यांची निवड करण्यात आली. याला मी विनंती करतो की आजचा बेस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर त्यांनी जाहीर करा. मोस्ट इम्प्रूव्ड बॉडी बिल्डर ट्रक क्रमांक 86 आणि नाव आहे संतोष शुक्ला. महाराष्ट्र महोत्सव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा 2024चा किताब विजेता जाहीर करण्यासाठी मी विनंती करतो. कॅप्टन्स ऑफ कॅप्टन आता विनर आहे क्रम नंबर 53 नितीन म्हात्रे कॅप्टन जिम. डॉमिनोज पिझ्झामध्ये कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू. ठाण्याच्या गांधीनगर नळपाडा संकुलातील वर्तकनगर पोलीस हद्दीतील डॉमिनोज पिझ्झा येथे काम करणारे महेश कदम
24 वर्ष यांचा बुधवारी सकाळी 6च्या सुमारास विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अकस्मात मृत्यूचे फुटेज CCTVत कैद झाले आहेत. या घटनेची वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. महेश कदम हे राबोडी 2 शिवाजीनगर येथे आपल्या वृद्ध आईसह राहत होता. मृत महेश हा कुटुंबातला कमवता होता. वर्तकनगर येथील डॉमिनोज पिझ्झा येथे काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. सुरुवातीला एक डिलिव्हरी बॉय म्हणून डॉमिनोज पिझ्झामध्ये सामील झाला. मनोज यांचे काम पाहून त्याला वर्तकनगर येथील नळपाडा येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये कामावर घेण्यात आले. महेश मंगळवारी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होता. त्यानंतर त्याला बुधवारी सकाळी लवकर घरी जाण्यापूर्वी डॉमिनोज पिझ्झाचे दुकान साफ करण्याचे काम देण्यात आले. त्याने ओव्हरटाईमचे काम केले. बुधवार सकाळी प्रेशरच्या पाण्याने साफसफाई करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे महेशचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे डॉमिनोज पिझ्झा प्रशासनाविरुद्ध संतापाचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी न घेतल्याने ही घटना घडली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच मृत महेशची वृद्ध आई आता निराधार झाली असून डॉमिनोज पिझ्झाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर चरस, हॅश ऑइल व गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 5ने केली अटक. इंस्टाग्राम ॲपवरून ऑनलाईन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमास ठाणे गुन्हे शाखेने 60 किलो गांजासह अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सांगितले, गुन्हे शाखा युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की इंदिरानगर भाजी मार्केट वागळे इस्टेट येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व पोलीस अंमलदार यांनी तेथे सापळा रचून ऋषभ संजय भालेराव वय 28 या शहापूर येथे राहणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता 200 ग्रॅम वजनाचा गांजा त्याच्याकडे मिळाला. त्याप्रमाणे त्याच्यावर वागळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ऋषभ याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याच्या बदलापूर येथील घरातून 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा, 290 ग्रॅम चरस व 19 छोट्या बाटल्या चरस, हॅश ऑइल व इतर वस्तू असा एकूण 31,02,200 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला. आरोपी हा इंस्टाग्राम ॲपवरून ऑनलाईन अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती तपासात उघड झाली असून इंस्टाग्रामवर येणाऱ्या ऑर्डरचे ऑनलाईन पैसे मिळाल्यानंतर कुरिअरमार्फत होम डिलिव्हरी करत असल्याचे निष्पन्न झाले असून आतापर्यंत किती जणांनी इंस्टाग्रामवरून गांजा मागवला आहे याची चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीची 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. यामध्ये त्याने एवढा गांजा कुठून आणला आणि अजून कोण कोण यामध्ये सामील आहे याचा तपास होणार आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांचं नेहमीच सूचना आहे. त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच असेल, लोकल पोलीसकडून ही कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने युनिट 5 वागळे इस्टेट क्राईम ब्रँच यांना एक इन्फॉर्मेशन होती. त्यांचे सिनियर PI विकास घोडके, त्यांची टीम API शिंदे, PSI माने आणि पूर्ण टीमला त्यांना माहिती होती की या ठिकाणी एक व्यक्ती इंदिरानगर या ठिकाणी गांजा विकण्यासाठी येत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला. त्यामध्ये 3 किलो गांजा त्याच्याकडून हस्तगत केला. याच्यामध्ये ऋषभ संजय भालेराव हा व्यक्ती आपण त्यामध्ये अरेस्ट केला आणि इंट्रोगेशनच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की आणखीनही माल त्याच्या घरी असण्याची शक्यता आहे. त्याचं घर उल्हासनगर या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण ज्यावेळी हाऊस सर्च घेतला त्यावेळी जवळजवळ त्याच्याकडून 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा आपण हस्तगत केलेला आहे. 290 ग्रॅम चरस हस्तगत केलेला आहे आणि 19 छोट्या बॉटल ज्याच्यामध्ये हॅश ऑइल, चरस ऑइल आहे ते आपण हस्तगत केलेले आहेत. या टोटल या सगळ्या अंमली पदार्थ जे आपण हस्तगत केले याची किंमत जवळजवळ 31 लाख रुपये आहे. आणि यामध्ये आता अशी माहिती समोर आलेली आहे की हा ऋषभ भालेराव आहे हा मार्ले शॉप नावाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याच्यावरून हे विक्री करत होता आणि त्याने एक अकाउंट बँक अकाउंट आहे त्याच्यावरती तो GPay थ्रू घेत होता पैसे. तर आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की यामध्ये किती लोकांना सेल झालेला आहे याच्या अगोदर आणि हा जो अंमली पदार्थ त्याने आणलेले आहेत हे कुठून आणलेले आहेत हाही याच्यामध्ये तपासाचा भाग आहे. त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांना आपण त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत. अतिशय उत्कृष्ट असं काम युनिट 5 वागळे स्टेट क्राईम ब्रँच यांनी केलेलं आहे
आणि अंमली पदार्थ विरोधी जी काही कारवाई आपली ठाणे पोलीस आयुक्तालयाची चालू आहे त्याच्यामध्ये एक चांगली कारवाई आपल्याला युनिट 5 कडून या ठिकाणी दिसते. या ठिकाणी आता फॉलोअरची चौकशी म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जे ऑर्डर दिलेले आहे ज्या लोकांनी आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे अशा लोकांची यामध्ये एन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन होईल.